मी माझ्या कुटुंबासाठी 21 प्रकारचा पालेभाज्या वसुंधरा मॉडेल ऑर्गॅनिक पालेभाज्यांसाठी हे 1 गुंठा मॉडेल तयार केलेलं आहे। अत्यंत चविष्ट, अजिबात त्याचा वास येत नाही। आपला आहार जो असेल तो आहारच आपल्याला वाढवतो आणि आहार सदृढ असेल तर घरातलं कुटुंब सदृढ राहतं। मी माझ्या कुटुंबासाठी 21 प्रकारचा पालेभाज्या वसुंधरा मॉडेल ऑर्गॅनिक पालेभाज्यांसाठी हे 1 गुंठा मॉडेल तयार केलेलं आहे। माझ्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपण ह्या मॉडेलच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला पालेभाजी, फळभाजी आणि वेलवर्गीय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 3 भाज्या आपण रोज ह्या पद्धतीनं 7 दिवसाचे हे भाजीपाला मॉडेल आपण तयार केलेलं आहे, आपण पाहू शकता। आणि त्याचबरोबर आपण सुरुवातीला मध्ये शेवगा लावलेला आहे आणि शेवग्याची पानं सुद्धा आपण भाजीसाठी वापरू शकतो आणि शेवग्याच्या शेंगा पण आपल्याला बहुगुणी आहेत। त्यानंतर आपण त्याच छोट्या सर्कलमध्ये औषधी वनस्पती लावलेत। मी सध्या इथं गवती चहा लावलाय। गवती चहा प्लस आपण पुदिना, कोरफड आणि तुळस हे पण आपण इथं लावू शकतो। नंतरच्या छोट्या सर्कलमध्ये आपण पूर्ण पालेभाज्या लावू शकतो। त्याच्यामध्ये हिरवा माठ आहे, लाल माठ आहे, राजगिरा, शेपू, पालक, चुका, कोथिंबीर, मेथी ह्या सगळ्या भाज्या आपण लावू शकतो। आणि आता आपल्या इथे ह्या सगळ्या भाज्या पण आपण लावलेल्या आहेत। नंतरच्या ह्या नंतरच्या 7 सर्कलमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या लावलेल्या आहेत। मिरची आहे, वांगी आहे, टोमॅटो आहे, गवार, भेंडी आणि त्याचबरोबर गाजर, बीट, मुळा, कांदा ह्या कंदवर्गीय भाज्या पण लावलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर ह्या सर्कलच्या साईडला आपल्याला फिरता यावं आणि वेली अशा लावल्यानंतर अशा बाहेर राहाव्या ह्या पद्धतीने आपण वेलवर्गीय भाज्या लावलेत। वेलवर्गीय भाज्यामध्ये आपण घोसावळं लावलेलं आहे, दोडका आहे, भोपळा आहे, कारली आहे, घेवडा आहे, एवढ्या प्रकारच्या भाज्या आपण इथं लावलेल्या आहेत। आणि एवढ्या सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आपल्या कुटुंबासाठी साधारण एकदा मॉडेल लावलं की पहिल्या 1 महिन्यामध्ये आपल्याला पालेभाज्या खायला येतात। नंतरच्या 2 महिन्यामध्ये आपल्याला वेलवर्गीय आणि फळभाज्या आपल्याला खायला सुरुवात होतात। एक 2.5-3 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला कंदवर्गीय भाज्या खायला सुरुवात होतात। मुळा, बीट, गाजर वगैरे 2.5 महिन्यामध्ये खायला सुरुवात होतात। आणि एकदा हे मॉडेल चालू झालं खायला की साधारण 4 महिन्यापर्यंत आपण ह्या मॉडेलच्या भाज्या खाऊ शकतो। पालेभाज्या आपण वरचीवर कट करून घेऊ शकतो। जसं आपण कट करू तसं खालून त्याला नंतर फुटवे येतात। त्यातलीच एखादी दुसरी भाजीपाल्याचा आपण भाजीपाली ठेवली, भाजीपाल्याचा एखादा गड्डा ठेवला तर त्यापासून आपल्याला पुढच्यासाठी सुद्धा आपण बिया तयार करून ठेवू शकता। वांग्याच्या एवढ्या 5-7 झाड्यापासून आपण 1-2 वांगीची झाडं ठेवू शकता। टोमॅटो 1-2-4 आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो। एखादा भोपळा, एखादं कारलं, एखादा घेवडा, घोसावळे हे जर ठेवलं आणि आता आपण बघतो की माठ किंवा लाल माठ असेल, राजगिरा, ह्या सगळं प्रत्येक पालेभाज्यांपासून आपण पुढच्या ह्याच्यासाठी बिया म्हणजे एकदा तुम्हाला हे मॉडेल बियाणं खरेदी केलं की नंतर परत खरेदी करावं लागणार नाही। त्याच्यापासून आपण आपल्या कुटुंबासाठी आणि शिवाय हे आपल्या पुढच्या जनरेशनला प्रॅक्टिकली आपण आरोग्य सदृढ होणं, कारण आजकाल आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणात औषधाच्या रासायनिक फवारण्या पालेभाज्यांवरती आहेत, फळभाज्यांवरती आहेत, वेलवर्गीय सगळ्या भाज्यांवरती चकाकी यावी, टिकून राहावं, लवकर यावं म्हणून आहेत। आणि खरोखरच हे आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहेत। ह्याचे परिणाम आपल्याला पुढच्या जनरेशनला, आपल्या जनरेशनला काही काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भोगावे लागतात। आत्ता त्याची सुरुवात झालेली आहे। तर आपण वेळीच सावध झालो तर आपण आणि आपलं कुटुंब, कारण आपल्या आरोग्यावर परिणाम करतं, आपल्याला वाढवतं ते आपला आहार जो असेल तो आहारच आपल्याला वाढवतो आणि आहार सदृढ असेल तर घरातलं कुटुंब सदृढ राहतं। मॅडम, हे जे मॉडेल आहे ते विकसित करत असताना काय मशागत केली जाते किंवा कसं केलं जातं? मॉडेल विकसित करत असताना तुमच्या शेतामध्ये 1 गुंठा तुम्हाला क्षेत्र असणं आवश्यक आहे। त्या क्षेत्रामध्ये बरोबर तुम्ही चांगलं कुजलेलं शेणखत आणि गांडूळ खत समप्रमाणात घेऊन तुमच्या ह्या 1 गुंठा मॉडेलमध्ये साधारण एक तुम्हाला 50 किलो गांडूळ खत, 50 किलो शेणखत एवढं 100 किलो खत जर तुमच्याकडे असेल आणि ह्याची मशागत केली तर खूप चांगल्या पद्धतीनं, कारण जमीन सशक्त असेल तर येणारा भाजीपालासुद्धा सशक्त आहे। किंवा इथं थोडंसं भेंडीवर असेल म्हणा किंवा काही भाज्यावर आपल्याला थोडेसे कीटकांचा कधी प्रादुर्भाव दिसतो तर त्याच्यासाठी ऑर्गॅनिक नीम ऑइलचा स्प्रे आपण 1 लिटर पाण्यामध्ये त्या दिलेल्या प्रमाण जरी वापरून थोडा स्प्रे जरी घेतला तरीसुद्धा त्याच्यावरचे पूर्णपणे कीटक आणि ह्या पालेभाज्यावरती मी फक्त
एक 2 वेळाच नीम फवारलं ह्या पूर्ण कालावधीमध्ये, नाहीतर पूर्णपणे हे ऑर्गॅनिक भाजीपाला आपला आहे. एखाद्याला जागाच नाही किंवा छोटं घर आहे त्याचं, तर ते घराच्या अंगणात वगैरे असं करू शकतो का प्रयोग? घराच्या अंगणात करू शकता, किंवा जागाच नाही तर तुम्ही टेरेसवर छोटं ग्रो बॅग मॉडेल पण तुम्ही तयार करू शकता. ग्रो बॅगमध्ये पण माती, शेणखत आणि गांडूळ खत मिक्स करून हेल्दी सॉईल तयार केली तर त्याच्यामध्ये पण तुमच्या कुटुंबाला पुरेल एवढा पालेभाज्या तयार होतात.